ख्रिस्त आपल्याला जीवन निवडण्यास बोलावतो। प्रिय युवकांनो व पालकांनो, आपण प्रत्येक दिवसाला येतो केवळ एक पॅरिस म्हणून नव्हे तर एक कुटुंब म्हणून, एक असे कुटुंब जे काळजी घेते, ऐकते आणि प्रतिसाद देते। आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे, कारण आपल्या वसईत आणि आजूबाजूला वाढणाऱ्या आत्महत्या हे खूप गंभीर संकट आपल्याला भेडसावत आहे। व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल होत होता की 5 तरुणांनी आत्महत्या केली। ही केवळ आकडेवारी नाही, ती एका दुखलेल्या मनाची दुःखद किंकाळी आहे, एक अशी शांत किंचाळी जी कुणालाच ऐकू येत नाही। योहान अध्याय 10 वचन 10 मध्ये येशूचे शब्द आठवूया, मी जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। येशू आपल्याला दुःखी, तुटलेलं किंवा निराशमय जीवन देण्यासाठी आला नाही, तर एक उद्देशपूर्ण, प्रेममय आणि आशेने भरलेले जीवन देण्यासाठी तो आला। पण आज अनेक युवकांचे मन कोलमडले आहे, ते बळी पडत आहे प्रिय प्रेशर, समवयस्कांचा दबाव, अभ्यासाला, ताण तणाव, व्यसन, ड्रग्स, ऑनलाईन शोषण किंवा भावनिक एकटेपणा। माझ्या प्रिय बंधूंनो, भारतीय कुटुंब व्यवस्था जगात प्रसिद्ध आहे। आजही अनेक घरांमध्ये आजी आजोबा, आई वडील आणि मुलं एकत्र राहतात, आनंद वाटतात, अश्रू पुसतात, एकमेकांना मार्गदर्शन करतात। पण हळूहळू त्या कुटुंबांमध्ये ही भावनिक अंतर वाढत आहे। मुले आई वडिलांसोबत राहतात, पण त्यांचे आई वडील त्यांना समजून घेत नाही आणि ते आई वडिलांना समजून घेत नाही। पालक कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट करतात, पण आज कुटुंबात संवाद हरवलेला आहे। संवादाची जागा स्क्रीनने घेतलेली आहे। एक 17 वर्षाचा हुशार मुलगा केवळ एका परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या करतो। त्याला वाटलं कमी गुण मिळाल्यामुळे आपण आपल्या आईबाबांची मर्जी, प्रेम संपलेला आहे। त्याच्या आत्महत्येनंतर त्याचे पालक आदरले, त्यांना त्याच्या मनातील भीतीची जराही कल्पना नव्हती। प्रिय युवकांनो, एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, यू आर नॉट युअर मार्क्स। तुम्ही तुमचे गुण नाही, तुम्ही तुमच्या चुका नाही, तुम्ही एकटे नाही। तुमच्यावर देव, तुमचे आई वडील आणि आम्ही सर्व प्रचंड प्रेम करतो। देवाचे प्रेम कोणत्याही अटींवर नाही, देवाचे प्रेम हे अनकंडिशनल, बिनशर्त आहे। येशूने पाप्याला मिठी मारली, जखम्यांना बरे केले, तुटलेल्या हृदयाला हिंमत दिली, धीर दिला। तो कधीच म्हणाला नाही परिपूर्ण व्हा, तो म्हणतो भाराक्रांत लोक हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन। पालकांनो, आपल्या मुलांना प्रत्येक वेळी उत्तर नको असतात, त्यांना हवी असते तुमची उपस्थिती, त्यांना हवा असतो तुमचा वेळ, एक मिठी, एक शांत ऐकणं आणि न्याय न करता समजून घेणं। रस्ता भटकलेल्या आपल्या मुलाला, उभ्या पुत्राला त्याचे वडील धावत जाऊन मिठी मारतात। आपली घरे अशी प्रेमाची जागा बनली पाहिजे। प्रिय युवकांनो, जर कधी मनात जीवन संपविण्याचे विचार येत असतील, खूप निराश वाटत असेल, तर कृपया व्यक्त व्हा। मनातील वेदना आत साठवू नका। तुमच्या आई वडिलांशी बोला, शिक्षकांशी बोला, धर्मगुरू, सिस्टर, मित्र मैत्रिणींशी बोला किंवा येशूकडे या। संघर्ष करणे लाजिरवाणं नाही, आपण एकमेकांसाठी आहोत। आपण हेही लक्षात ठेवा, आत्महत्या कमजोरी नाही, ती वेदना आहे, गहिरी, शांत आणि अनेकदा अदृश्य अशी ही वेदना आहे। पण ती टाळता येऊ शकते। थोडी जाणीव, थोडं प्रेम आणि थोडा संवाद हे सगळं मिळून खूप काही बदलू शकते।
पाहिजे अशा वेदनेला सामावणारी आणि समजून घेणारी जागा बनायला हवं. आपण सर्व एकत्र पाऊल उचलूया. त्यासाठी 10 ऑगस्टच्या रविवारी आपण आत्महत्येची जाणीव करून देणारी कार्यशाळा आयोजित केली आहे. वर्कशॉप फादर डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट नरोना आपले शिस्तगीय फादर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा हे वर्कशॉप होणार आहे. या महत्वाच्या आत्महत्या जाणीव वर्कशॉपसाठी सर्व युवक आणि त्यांचे पालक यांना मी प्रेमपूर्वक आमंत्रण देतो. चला आपण एक पॅरिश म्हणून एकत्र या, ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि जीवन निवडण्यासाठी. आता काही आशावादी ओळींची सांगता करतो. जर तुम्ही श्वास घेत आहात तर देव अजून तुमच्या बरोबर आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही हरवलात तर देव तुम्हाला शोधून काढेल. जर तुम्हाला वेदना होत असतील तर देव तुम्हाला उचलून घेईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सगळं काही संपवावं तर आठवा, ज्याने तुम्हाला जीवन दिलं त्याने ते का दिलं. चला आपण एकत्र अशी कुटुंब उभी करूया जिथे श्रद्धा, प्रेम आणि संवादाची मुळं खोलवर असतील. जिथे युवक फक्त वयाने नाही, उंचीने नाही तर धैर्य, आत्मविश्वास आणि ख्रिस्तामध्ये वाढतील. प्रिय युवकांनो, जीवन निवडा, प्रेम निवडा, ख्रिस्त निवडा.